अर्जुन आणि स्नेहा हे नवविवाहित जोडपं होते। त्यांचं लग्नाला 6 महिने झाले होते, पण त्या 6 महिन्यात त्यांचं नातं अजून घट्ट झालं होतं। अर्जुन साधा पण मनमिळावू स्वभावाचा होता। त्याचं आयुष्य फारच चमकधमक नसल्यामुळे त्याला रोजच्या जगण्यात काहीतरी आनंद शोधायचा होता। स्नेहा मात्र काहीशी मोकळी आणि स्वाभाविक स्वभावाची होती। तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आकर्षण होतं, ज्यानं अर्जुनचं जीवन बदलून टाकलं होतं। लग्नाच्या काही महिन्यांनंतर स्नेहाला आपल्या माहेरी जाण्याची इच्छा झाली। तिला तिच्या आईवडिलांना भेटायचं होतं आणि थोडा वेळ त्यांच्या सोबत घालवायचा होता। अर्जुननेही तिची इच्छा मान्य केली, कारण त्याला माहीत होतं की माहेर म्हणजे स्नेहासाठी एक सुरक्षित आश्रयस्थान होतं। अर्जुनने स्नेहाला स्टेशनवर सोडलं आणि परत आपल्या घराकडे निघाला। तो वाटेत असताना त्याच्या मनात अनेक विचार येत होते। तो स्नेहाच्या अनुपस्थितीत कसा राहणार हे त्याला समजत नव्हतं। घरात आल्यावर त्याला तीव्र एकाकीपणाची जाणीव झाली। स्नेहा गेल्यापासून घर रिकामं वाटू लागलं होतं। स्नेहा माहेरी गेल्यानंतर अर्जुनच्या आयुष्यातले छोटे छोटे क्षणही बदलले होते। सकाळी उठल्यावर तिचं हसतमुख चेहरा दिसणं, तिच्या हातचे गरमागरम चहा, तिनं केलेली लाडीक थट्टा, या सगळ्याची त्याला आता उणीव भासू लागली। अर्जुनने अनेक वेळा स्वतःला कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही स्नेहाच्या आठवणींनी त्याच्या मनात घर केलं होतं। काही दिवसांनी अर्जुनने स्नेहाला फोन केला। तिच्या आवाजातलं हसू ऐकून त्याला खूप आनंद झाला, पण तो तिच्यापासून दूर असल्याचं दुःख त्याच्या मनातून जाणार नव्हतं। दोघांनी बराच वेळ बोललं, पण अर्जुनला असं जाणवलं की स्नेहा आपल्या माहेरी आनंदात आहे। अर्जुनचं मन अस्वस्थ झालं। त्याला असं वाटू लागलं की स्नेहा त्याच्याशिवायही आनंदी आहे। याच विचारांमध्ये अर्जुन घालमेल करू लागला। त्याच्या मनात एकाकीपणाचं आणि दुःखाचं वादळ उठलं। त्याला स्नेहाचं हसणं, तिच्या डोळ्यातला ओलावा, तिच्या गोड गोष्टींची आठवण येऊ लागली। त्याने स्नेहाच्या अनुपस्थितीत तिचं महत्त्व जास्त समजलं। एका दिवशी अर्जुनने ठरवलं की तो स्नेहाला एका पत्रातून आपल्या भावना व्यक्त करेल। त्याने कागद आणि पेन घेतलं आणि पत्र लिहायला सुरुवात केली। त्या पत्रात त्याने आपल्या मनातील सर्व भावना मांडल्या। त्याला स्नेहाच्या प्रेमाची उणीव कशी भासते, तिच्याशिवाय त्याचं जीवन कसं रिकामं वाटतं, हे त्याने त्या पत्रात लिहिलं। तो पत्र लिहिताना अश्रूंनी त्याचे डोळे पाणावले। त्याने त्या पत्रात आपलं दुःख आणि प्रेम उघडपणे मांडलं। स्नेहाला पत्र मिळाल्यावर ती आश्चर्यचकित झाली। अर्जुनने आपल्या प्रेमाचा इतका खोल अर्थ मांडलेला पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। तिला अर्जुनच्या भावनांची जाणीव झाली। तिने लगेचच अर्जुनला फोन केला आणि दोघांनी पुन्हा भेटायचं ठरवलं। स्नेहा आपल्या माहेरी गेलेली असतानाही अर्जुनचं तिच्यावरचं प्रेम वाढतच चाललं होतं। तिला परत घरी आणण्यासाठी त्याने अनेक योजना आखल्या। तो तिच्यासाठी एक छोटीशी भेटही घेऊन गेला। जेव्हा स्नेहा परत घरी आली, तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तिला कळलं की अर्जुनच्या आयुष्यात तिचं स्थान किती महत्त्वाचं आहे। ती परत आल्यावर दोघांनी एकमेकांच्या भावनांची आणि प्रेमाची पूर्ण जाणीव ठेवली। त्यांचं नातं अजून घट्ट झालं आणि त्यांचं प्रेम अजून फुलू लागलं। अर्जुनच्या त्या पत्रामुळे त्यांचं नातं नव्या जोमाने आणि नव्या विश्वासाने पुढे वाढू लागलं। त्यांची प्रेमकहाणी पुन्हा नव्या उमेदीने सुरू झाली, जिथे दोघंही एकमेकांना अजून चांगलं ओळखू लागले आणि त्यांचं प्रेम अजून गहिरं होत गेलं।